नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले राजकारणी म्हटलं की नाव येतं एकनाथ खडसे यांचं. विविध प्रकारचे आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत. मग ते मत्स्यशेतीचा ठेका असू दे किंवा त्यांच्या जावयांची लिमोझिन कार असू दे, बरेच काही. आणि आता दाऊद सोबतच्या फोन कॉलच्या संभाषणावरून आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत. आरोपांच्या फैरी झडतात एकनाथ खडसे यांच्यावरती. नेमकं का गौडबंगाल काय आहे आणि या सगळ्यावरही एकनाथ खडसे यांना क्लीन चिट सरकारने लगेचच देऊन टाकली. क्लीन चिटची घाई का? म्हणजे दाऊद प्रकरणी खडसेंना वाचवलं जातंय का? हा साहजिक प्रश्न एक मनात उपस्थित येतो आणि आज आपण याविषयीच चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत आपच्या नेत्या प्रीती मेनन, ज्यांनी या संदर्भात आरोप केलेले आहेत एकनाथ खडसे यांच्यावरती. त्याचबरोबर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. सुरुवातीला जाऊया प्रीती मेनन यांच्याकडे. प्रीती मेनन, खडसेंना सरकार पाठीशी घालताय असं वाटतंय का? कारण क्लीन चिट द्यायला त्यांनी फार वेळ लावला नाही. नाही, जे तुम्ही म्हणता ते ॲब्सोल्युटली खरं आहे. अशी क्लीन चिट त्यांनी दिली आहे. 2-3 तासात दिली. आमची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्या इमिडिएटली बाद ही क्लीन चिट आली. हे सगळ्या देशाभर म्हणजे हे एक काइंड ऑफ एक जोक बनून राहिलं आहे की देवेंद्र फडणवीस सरकार 3 तासात 4 तासात क्लीन चिट देऊ शकते. असा हे खूप सिरियस मामला आहे. नॅशनल सिक्युरिटीचा मामला आहे. दाऊद इंडियाचा मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट आहे. एका हॅकरने आरोप केले आहे की त्याचं घराहून त्याची वाईफच्या वर जे नंबर रजिस्टर्ड आहे मेजबिन शेखच्या नावावर आणि ते नंबर एनआयए सारख्या मोठ्या मोठ्या एजन्सीनी कबूल केला आहे दाऊद इब्राहिमचा नंबर आहे. त्या नंबरहून एकनाथ खडसेंच्या नंबरवर फोन आले आणि त्याची इन्व्हेस्टिगेशन खूप सिरियसनेसनी खूप सेन्सिटिव्हिटीनी घ्यावी. पण महाराष्ट्र सरकारने त्याला एक पॉलिटिकल गेम म्हणून क्लीन चिट दिली आणि त्यांनी त्या इश्यूला बाहेर काढलं. ते ॲब्सोल्युटली गलत आहे. ते रॉंग आहे. कारण आता एक पुढे येतो की काँग्रेसचा आसामचा माजी एमएलए त्यांचं नाव राणा गोस्वामी आहे. त्यांचं सुद्धा नाव त्यात आहे. हा एक नॅशनल सिक्युरिटीचा कन्सर्न आहे. जर दाऊद इंडियामध्ये वेगवेगळे लोकांना पॉलिटिशियन्सहून बिझनेसमॅनला यांच्याशी बोलतो, हे खूप इन्व्हेस्टिगेट करण्याचं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा हे आहे की खडसे साहेबनी नेहमी त्याच्यावर खोटं बोलले आहेत. त्यांनी एक पत्रिका काढली की 2 वर्षापासून त्यांचा फोन बंद आहे. नंतर त्यांनी सांगितलं की त्यांच्या सर्टिफिकेट भेटलं आहे. ते आयडियानी सांगितलंय की 1 वर्षापासून फोन बंद आहे. ते खोटं होतं, ॲब्सोल्यूट खोटं. जेव्हा आम्ही हे हॅकरला सांगितलं, हॅकरनी आयडिया सेल्युलरच्या जे IVRS सिस्टम होतं त्यात हॅक करून काढून घेतलं की त्यांचा फोन ऍक्टिव्ह आहे. गेल्या महिन्याचं बिल 683 रुपये 22 पैसे होतं. त्यात 700 रुपयांचं भुगतान केलं होतं. त्याचं आधीचं बिल काढलं. फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये 1307 रुपयाचं बिल होतं. तर एका चॅनलवर खडसेंनी कबूल केलं की त्यांनी ते सगळे बिल भरले आहे. तर जर बिल जनरेट होतात आणि वेगवेगळे अमाऊंटचे 783 रुपये 1307 रुपये वेगवेगळे अमाऊंटचे बिल जनरेट होतात. म्हणजे तुम्ही परवाची पत्रकार परिषद घेतली, असं एक मंत्री जे सेकंड इन कमांड आहे या गव्हर्नमेंटचा तो तुम्ही खोटं सादर बोलू केलेली आहे. शकतो. कागदोपत्री सगळी माहिती तुम्ही सादर केलेली आहे, तरी खडसे किंवा सरकार मानायला तयार नाहीये की खडसेंना याच्यामध्ये क्लीन चिट का दिली जाते. आपण नवाब मलिक यांच्याकडे जाऊया. आम्हाला असं वाटतं की एक नॅशनल एजन्सीनी हा इन्व्हेस्टिगेशन पुढे घ्यावा. बर, ठीक आहे. तुमची मागणी आपण सरकारचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत केशव उपाध्ये, आपण त्यांच्याकडून स्पष्टीकरण घेऊ. तत्पूर्वी नवाब मलिक आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. नवाब मलिक, प्रीती मेनन आता जे म्हटलं ते पटलंय का तुम्हाला की सरकार घाई करते का क्लीन चिट देण्यात? असं आहे की हा जो मनीष भंगाले नावाचा हॅकर आहे, याला जय शहा नावाचे भाजपचे नेते जे बडोद्यातले आहे त्या लोकांनी पैसे पुरवून दाऊदचे सगळे कॉल ट्रेस करा असं कामाला लावला होता. त्याला कामाला लावल्यानंतर 28 तारखेला देशातल्या एक इंग्रजी आणि हिंदी चॅनलवर त्या हॅकरला ते सोबत बसून त्यांनी कसं कसं सगळं झालेलं आहे ती माहिती दिली. देत असताना त्या चॅनलने सांगितलं की महाराष्ट्रातला एक मोठा राजकारणी, एक मोठा पक्षाचा नेता आहे असं त्यांनी केलं आणि नाव आम्ही घेत नाही असं बोलून त्यांनी कार्यक्रम संपवला. दुसऱ्या दिवशी संपूर्ण देशातले वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्राचे राजकारणी हे दाऊदशी बोलताय अशी बातमी सर्व ठिकाणी आली. त्याचबरोबर ते 5 मोस्ट कॉल्ड नंबर जे होते
ते हे दिव्य भास्कर नावाचे वर्तमानपत्रांनी नावं सकट छापल्यानंतर हा उघडकीस आलेला आहे. आता इतका गंभीर विषय असताना संपूर्ण देशामध्ये बातमी आल्यानंतर आयबी कामाला लागली काय? पंतप्रधान कार्यालयाला या मनीष भंगालेंनी तक्रार केलं होतं भाजपच्या नेत्यांच्या बोलण्यावर. मग त्याच्यावर कुठली कारवाई सुरू झाली? कुठल्या प्रकारची कारवाई सुरू झाली नाही. आता आम आदमीच्या पक्षाच्या लोकांनी खडसे साहेबांचे नाव या वर्तमानपत्रामध्ये असताना तक्रार केली. प्रेसच्या माध्यमातून सर्व विषय त्यांनी समोर आणला. आणल्यानंतर 2 तासामध्ये पोलिसांकडे हा क्लीन चिट देणे म्हणजे हे या प्रकारे जे क्लीन चिट आहे कुठेतरी संपूर्ण देशामध्ये भाजपची प्रतिमा मलिन होते आणि ते प्रतिमा वाचवण्यासाठी केंद्राकडून दबाव आणून पोलिसांकडून हे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे. आणि पोलीस काय म्हणते? पोलीस म्हणते प्राथमिक चौकशीमध्ये काही तथ्य दिसत नाही, म्हणजे सखोल चौकशी अजून सुरू आहे. आम्हाला आशा आहे कुठेतरी सखोल चौकशीमध्ये सत्य काय ते समोर येणारच आहे. ठीक आहे. काँग्रेसने सुद्धा यावरून टीका केलेली आहे. मात्र आज आश्चर्यकारकरित्या प्रकाश आंबेडकर यांनी मात्र एकनाथ खडसे यांची पाठराखण केलेली. आपण सर्वप्रथम पाहूया प्रकाश आंबेडकर काय म्हणालेत आज. महाराष्ट्राच्या अनेक नेत्यांमध्ये असणारं दाऊद इब्राहिमचे संबंध आहेत असं चर्चा आहे आणि त्याची मलाही त्याच्यातली माहिती आहे. परंतु त्यांच्या संदर्भात कोणीच बोलत नाहीये आणि त्यांना एका प्रकारचं शील्ड केलं जाते. तेव्हा महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा असणारा खुलासा हा करावा किंवा पोलीस खात्याने हा खुलासा करावा की दाऊदच्या घरून खडसेंना फोन आला होता की खडसेंनी दाऊदला फोन केला होता. या खुलाशानंतरच मग माझ्या अंदाजानं लोकांना आपलं स्वतःचं मत करता येईल. कोणाच्याही मोबाईलवरती कोणाचाही फोन येऊ शकतो आणि समजा दाऊदकडून खडसेंना फोन आला असेल तर मग दाऊदचे संबंध आहे, दाऊदचे खडसेशी संबंध आहेत असं म्हणता येणार नाही. परंतु खडसेंनी जर दाऊदना फोन केला असेल तर मग असं म्हणता येईल की खडसेचे आणि दाऊदचे असणारे संबंध आहेत. त्याच्यामुळे हा खुलासा पहिल्यांदा सरकारने करावा. नाही तर असणारं अशा रीतीने अनेक जणांचं आपण असणारं चारित्र्य हनन त्या ठिकाणी करू शकतो आणि चारित्र्य हनन करून राजकारणातून उठून टाकणं हे महत्त्वाचं आहे. पण त्याच्या जागी नवीन कोण येणार हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग असं मी मानतो आणि म्हणून हा खुलासा शासनाने ताबडतोब करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. त्यामुळे एक बाजूला प्रकाश आंबेडकर यांनी तर एकनाथ खडसे यांची पाठराखण केलेली आहे. केशव उपाध्याय आपल्यासोबत. केशव उपाध्याय, घाई का केली जाते एकनाथ खडसेंना क्लीन चिट देण्यामध्ये? जर प्रीती मेनन यांनी हे आरोप केलेले आहे, त्यांच्याकडे डेटा आहे, तर सखोल चौकशी का होत नाही? नम्रता, मी खरं म्हणजे इथं चर्चेला आलो, मला असं वाटलं की काहीतरी कोणत्या प्रीती मेनन बसल्यात त्या काहीतरी फार मोठा आरोप काहीतरी त्याला पुष्ठीर्थ काही फार मोठे पुरावे असं ते सादर करतील आणि म्हणून मी अक्षरशः कागद पेन घेऊन बसलो. म्हणलं काय आपल्याला लिहिलं पाहिजे बाबा, एवढं मोठ्या गंभीरतेने ते बोलणार आहेत. पण लक्षात आलं की काही सगळ्याच फुसका बार आहे हा सगळा. एक लक्षात घेतलं पाहिजे नम्रता की या सगळ्या प्रकरणाचं आपण लक्षात घेतलं की त्यांनी चौकशीची पहिल्यांदा काय जाऊन त्यांनी मुळात एथिकल हाईक हा काय प्रकार हा खरंच म्हणजे समजून सांगितलं पाहिजे. हाईक ती काय हाईक करणं, हॅकिंग, हे हॅकिंग जर केलं असेल तर एथिकल कसं असू शकतं? पण ठीक आहे, तो केला त्यांनी, काय केला नाही ठीक आहे मी म्हणलं ना ठीक आहे नम्रता, ठीक आहे, तो त्यात जायचं नाही मला आता त्या विषयात, कारण आपण या विषयावर आपण बोलतो, मला विषयांतर करायचं नाही. मुळामध्ये सगळ्या विषयामध्ये ज्यावेळी तक्रार केली गेली त्या तक्रारीत सुद्धा काय फोन आले फोन गेले त्याचंही स्पष्टीकरण नाही. पण ठीक आहे, आपण फोन आले गेले यांच्यात काही आरोप पुरावा नाही, काही नाही. कुठल्या तरी हॅकरने सांगितलं, त्या हॅकरने सांगितलं ते यांनी खरं मानलं. आपची जी विश्वासार्हता, यांची विश्वासार्हता आहे ती काही नाहीये. पण ठीक आहे, तरी गरीब धरू. त्याच्यानंतरनं पहिल्यांदा जळगाव आयडियाने स्पष्टीकरण केलं, पहिली स्पष्टीकरण ते यांना मान्य नाही. जळगाव पोलिसांनी स्पष्टीकरण केलं. आता जळगाव पोलिसांनी का स्पष्टीकरण केलं? नम्रता एक मिनिट मी तिघांचंही ऐकून घेत होतो. माझं पूर्ण उद्या मला हवे तेवढे 10 प्रश्न विचार, मला काही अडचण नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. मुळात जळगाव पोलिसांनी काय दिलं? फोन नंबर जळगावचा रजिस्टर आहे, त्यामुळे जळगाव पोलीस पर्यंत त्यामध्ये पडणार. नंतर प्रश्न आला, मग इथं हे गेले लगेच मुख्यमंत्र्यांकडे गेले. आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लगेच त्यांना वेळ दिली किंवा काहीतरी गंभीर असेल त्यांनी तक्रार चौकशी पण करू. आता त्याच्यानंतर 6 पोलिसांनी ती सगळी चौकशी केली आणि प्रकरण गंभीर आहे. म्हणजे मेनन पण म्हणतात गंभीर आहे, नवाब पण म्हणतात गंभीर आहे आणि गंभीर आहे
आणि त्याच्यानंतर ताबडतोब पोलिसांनी चौकशी केली, कौतुक केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे की पोलिसांनी ताबडतोब लक्ष घातलं, प्राथमिक चौकशी केली, रेकॉर्ड तपासले आणि त्या रेकॉर्ड तपासल्यानंतर लक्षात आलं की अजून फोन गेलेच नाहीयेत आणि आलाय फोन पोलिसांचं. म्हणजे 3 यंत्रणांनी इथं सांगितलं की फोन आले गेले नाहीत, पण आता ते सुद्धा त्यांना मान्य नाही. आता राष्ट्रीय यंत्रणेने चौकशी करावी, पुन्हा राष्ट्रीय चौकशी केली. ते कारण आपचं वैशिष्ट्य आहे बेबुडाचे आरोप करायचे, कुठल्याही पुराव्याशिवाय बोलायचं, हे आपचं आजपर्यंत वैशिष्ट्य आहे. त्या वैशिष्ट्याचा हा भाग आहे. 1 मिनिट. दुसरा त्यातला त्यांनी एक आरोप केला, बिल येतं. असं आहे की साधा कुठल्याही म्हणजे खरंच हा आरोप करताना तर काहीतरी गांभीर्य आपण ठेवलं पाहिजे. आपला फोन 1 मिनिट पहिल्यांदा मध्ये बोलायचं आणि मी बोलतोय मध्ये. कुठल्याही ह्या साध्या मुलाला जो या मोबाईलवर त्याला माहिती असतं फोन सिम कार्ड असतं. 1 मिनिट मध्ये बोलायचं नाही, मध्ये बोलू नका. प्रीती मेनन शांत बसा, आम्ही तुमचं ऐकून घ्या. बिनबुडाचे आरोप करणं धंदे सोडा, ऐकून घ्या. आता मुळात असं आहे की साधा प्रश्न असा असतो जे अशा पद्धतीने बोलणं, आवाज वाढवून बोलणं हे बंद करा ना. हे तुमचं वैशिष्ट्य आहे. केशव उपाध्ये आरोप प्रत्यारोपाने या ठिकाणी चर्चा होणार नाहीये. प्रीती मेनन केशव उपाध्यायना त्यांचं बोलणं पूर्ण करू दे. सभ्यतेचे संकेत पाळा. जर आपकडे नाही पण पाळा. शांत राहिलेले आहेत. केशव उपाध्याय तुमचं बोलणं पूर्ण करा. तिसरा शेवटचा मुद्दा, हे साधं गणित आहे. कुणाकडे फोन जर आपण वापरत नसला, त्याचं पॅकेज असतं, त्याचं बिल आपल्याला आपला घरातला फोन, लँडलाईन फोन आपण किती वापरतो पण त्याचं दर महिन्याला बिल येत असतं. तसंच मोबाईलचं बिल असतं, त्याचं बिल भरलं. यात काय मोठं केलं? साधे काहीतरी म्हणजे मुळात हे प्रकरण का वाचवलं जातंय? प्रकरणच नाही ना, धुराळा ना, काही प्रयत्न हा बदनाम करण्याचा प्रयत्न, खोटे आरोप करणं हे सोडून द्या माझ्यातलं. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. मात्र या ठिकाणी प्रश्न असा की पॅकेज घेतलं असेल किंवा काय असेल तो वापरलेला नसेल, जर ठराविक पॅकेज असेल तर दर महिन्याला बिल सारखं दिसलं पाहिजे ना, दर महिन्याचं बिल वेगळं. हा सुद्धा एक प्रश्न आहे. प्रीती मेनन तुमच्यावरती हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत तुम्ही केलेले, असं केशव उपाध्ये म्हणतात. प्रीती मेनन, हाँ, पहली बात तो मैं ये बोलना चाहती हूँ, ये हैकर्स का जमाना है और सारी सरकारें उनके लिए तैयार हो जाएं. चाहे पनामा लिस्ट होए, चाहे विकीलीक्स होए, चाहे स्नोडेन होए. आज असंच होणार की हॅकर्स जे काही ट्रूथ आहे ते समोर आणणार आणि जे काही सगळ्या सरकारना हे डेटा घेऊन त्याची तपासणी करावी लागेलच. ते इग्नोर करू शकत नाही. यांची जी ऍटिट्यूड आहे, हे डिसमिसिव्ह ऍटिट्यूड आहे बीजेपीची. म्हणजे दाऊद इब्राहिमला परत आणण्याचा हे त्यांचं बोलणं होतं. करणार, पाकिस्तान बद्दल ते करणार, त्यांनी काहीच केलं नाही आहे आणि काहीच करणार नाही. कारण त्यांचे खुदचे स्वतःचे रेव्हेन्यू मिनिस्टर नेहमी खोटं बोलतात. आता मला सांगू द्या, खोटं बोलण्याची 10 उदाहरण देतो. आपच्या अरविंद केजरीवाल किती खोटं बोलतात ते. त्याची मिनिमल बिलिंग येणार. 1 महिना 1307 रुपयाचं बिल, दुसऱ्या महिना 6083 रुपयांचं बिल. असं होणार नाही. त्यांचा फोन चालू आहे. त्यांनी पत्रिकात खोटं लिहिलं आहे. त्यांनी एक पत्रिका काढली आणि त्यात लिहिलं की 2 वर्षापासून फोन बंद होतं. ते सरासर खोटं आहे. हे एक. दुसरा, जळगाव एसपीला काय गरज झाली की त्यांनी ही चौकशी केली 8 मेला? जळगाव एसपीचं ह्यात काय लेणं देणं नाही आहे. त्यांची तर मुंबई पोलीस करत होती. मी येते केशव उपाध्ये तुमच्याकडे. आपण एका प्रश्नावर त्यांचं उत्तर घेऊया. प्रीती मेनन, एक स्पष्टीकरण तुम्ही यामध्ये देऊ शकता का? पोलिसनी जे इंटरफिअरन्स केली. मी येते केशव उपाध्ये तुमच्याकडे. प्रीती मेनन, एक प्रश्न तुम्हाला असा आहे, मगाचपासून सगळेच जण प्रश्न विचारतायत की याच्यामध्ये फोन कॉल हे खडसेंच्या फोनवरून केले गेले की तो जो संबंधित दाऊदशी संबंधित जो नंबर आहे त्यावरून खडसेंना आले गेले. हा एथिकल हॅकर तुमच्या बरोबर होता, तसं काही रेकॉर्ड आहे का तुमच्याकडे? हॅकर्सचा आरोप आहे की दाऊदच्या घराचा नंबरहून हे फोन आले आहे. कोणीच हे सांगितलं नाही आहे की खडसे साहेबांनी बोललं, किती वेळे म्हणजे त्यांची बोलणी झाली, काय कॉन्व्हर्सेशन झाली, कुणीच हे सांगितलं नाही. हॅकरनी सांगितलंय फ्रिक्वेंटली डायल्ड नंबर आहे दाऊदचा नंबरचा. ह्याची इंटरोगेशन, ह्याची चौकशी, ह्याची इन्व्हेस्टिगेशन करावी ही आमची मागणी होती. ठीक आहे, नवाब मलिकनं काही मुद्दा मांडायचा. माझा फोन हॅक झाला, माझा फोन क्लोन झाला आणि ते आयडियानी कोणताही सर्टिफिकेट दिला नाही आहे. ते खोटं आहे आणि हे प्रवक्ता सुद्धा खोटं म्हणतात. आयडियाने फक्त कॉल लॉग दिले आहे, त्यांनी कोणताही सर्टिफिकेट दिला नाही आहे. ते सर्टिफिकेट इंडियन एव्हिडन्स ऍक्ट अरविंद केजरीवाल पासूनची 10 उदाहरण देतो मॅडम मी तुम्हाला. कशाला आरोप करताय बिनबुडाचे आरोप? बरं ठीक आहे, नवाब मलिकांना काही मुद्दा मांडायचा आहे. प्रीती मेनन, मी येते तुमच्याकडे. नवाब मलिकांना काही मुद्दा मांडायचा आहे. नवाब मलिक, सर्टिफाईड अंडर इंडियन ऍक्ट यांना कोणी ट्रान्सलेट करून असं आहे की हा
हा विषय गुजरातच्या बरोड्यातून सुरू झालेला आहे. जयेश शहा हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यांनी या हॅकर्सला पैसे देऊन या दाऊदचे फोनचे डिटेल काढलेले, तो भाजपचा माणूस आहे. त्यांनी पंतप्रधान यांना पत्राद्वारे या बाबतीची माहिती दिली. कुठल्या प्रकारची हे इन्क्वायरी करण्यात आलेली नाही, हे आजपर्यंत कधी सरकारने सांगितलेलं नाही. एक आता खडसे साहेबांचा जे खुलासा मी 28 तारखेपासून उघडपणे ते बोलत नव्हते, काही पत्रकारांशी बोलले की माझा फोन वर्षभरापासून हे यूजमध्ये नाही. त्या दिवशी एका चॅनलवर ते विचारत असताना ते वारंवार त्यांचे स्टेटमेंट बदलत राहिले. एक विषय गंभीर याच्यात असा आहे, ही बातमी आल्यानंतर खडसे साहेबांनी माझा फोन डॅमेज झाला आणि सिम कार्ड 28 तारखेनंतर बदलून घेतलेला आहे. एखादा फोन 28 तारखेला जेव्हा बातमी येते की महाराष्ट्राचा नेता त्याच्या फोनवर मेहजेबीनच्या फोनवरून फोन येते, त्यानंतर त्यांचा फोन डॅमेज होतो, सिम कार्ड डॅमेज होते, सिम कार्ड बदलून घेत आहे, हे तरी कुठेतरी लोकांच्या मनामध्ये शंका येण्यासारखेच सगळे विषय आहे. आमचं म्हणणं आहे सखोल चौकशी होऊ द्या. इतका घाई गर्दीत क्लीन चिट देऊन कुठेतरी संपूर्ण भाजपा हे कुठेतरी एक लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होत असताना मुंबई पोलिसांवर केंद्राकडून दबाव आला असेल आणि स्टेटमेंट काढून कुठेतरी याच्यातून पडवाट काढण्यासाठी मार्ग त्यांनी शोधलेला आहे. नाही, नवाब मलिक आणि केशव उपाध्ये, नवाब मलिकांनी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. प्रश्न असा आहे की जर आरोप होत आहेत तर त्याची चौकशी डिटेलमध्ये जाऊन, जर खडसे म्हणालेत की या ठिकाणी माझ्या फोनचं क्लोन झालं असेल, हो दे ना चौकशी, प्रॉब्लेम काय आहे? डायरेक्ट त्यांना क्लीन चिट देण्याचं काय? सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा मला असं वाटलं, मुळात प्रीती मॅडम, मी अरविंद केजरीवालपासून आपचे खोटारडेपणाचे अनेक आरोप देऊ शकतो. आपण विषयांतर करूया, कारण खोटे आरोप करतायत त्यामुळे अनेक मी गोष्टी तुम्हाला सांगू शकतो, पण ठीक आहे, त्या विषयात जायचं नाही. दुसरा त्यातला मुद्दा आहे की त्यांनी एक मिनिट आता ऐकून घ्या. दुसरं असं आहे की पत्रिका, काय खडसेंनी पत्रिका काढली. आता खडसे कुठली पत्रिका काढतात जर त्यांनीच माहिती द्यावी, कुठल्या पत्रिका काढतात त्यामुळे पत्रिका नाही असं नाही, शब्दावर पक्के असतात असं नाही. तुम्ही आता त्या शब्दावर पक्के असतील म्हणजे काटेकोर आपचे अतिशय काय जाज्वल्य प्रवक्त्यात त्या शब्द अशा चुकीच्या बोलतील. त्यामुळे पत्रिका हे दुसरं त्या म्हणाला जळगाव एसपीने काय चौकशी केली. साधा नियम आहे, जिथे फोन रजिस्टर असतो तिथे पहिली चौकशी होते. आता ते पण तुम्हाला माहिती नाही का, माहिती असून खोटे आरोप करायचे म्हणून अशा प्रकारचं करायचंय. बरं तिसरं त्या म्हणाले की चौकशी गंभीर केली. आता पहिला ऐकून घ्या, दुसऱ्या मध्ये मध्ये बोलण्याची सवय सोडा, आकांड तांडव करण्याची पद्धत बंद करा. ही आप नेत्यांची जुनी सवय आहे की पुराव्याशिवाय आकांड तांडव करत मध्ये बोलत राहायचं. प्रीती मेनन, आपण केशव उपाध्यांचं बोलणं पूर्ण ऐकून घेऊया. तुम्हाला आकांड तांडव करायचं. केशव उपाध्ये बोला. मुळात असं आहे नम्रता, एखाद्या केशव उपाध्ये तुम्ही प्रीती मेनन यांनी केलेले आरोप खोटे म्हणताय. नवाब मलिक यांनी आता काही मुद्दे मांडले ते पण खोटे वाटतात. काय मला सांगा, ही साधी बेसिक गोष्ट आहे. ज्या ठिकाणी फोन रजिस्टर असतो तिथला जिल्हा, नवाब मलिक यांनी जो मुद्दा मांडलाय त्याबद्दल विचारते. येतो ना त्यांच्यावर सगळ्या. आता पहिल्यांदा यांच्या मुद्द्यात देऊ दे ना, फार मोठे पुरावे घेऊन बसले असं मला कळलं. कागद पेन काहीच नाही, फुसकाबार सगळा. पण ठीक आहे, त्यांनी आरोप. ठीक आहे, प्रीती मेनन यांच्या आरोपांचं कळलं. आता नवाब मलिक यांनी जो नवाब मलिक काय गंभीर चौकशी. मुळात असं आहे की ती गंभीर चौकशी होतीच आहे ना. ह्याच्यामध्ये स्वतः खडसे यांनी सांगितलं की याच्यामध्ये पुरावे येऊ दे, मी त्या क्षणी राज्यामध्ये होतो हे सांगितलं ना. तर म्हणाले अगदी जाहीर चॅनलवर सांगितलं, सगळ्यांसमोर चर्चेत सांगितलं. त्यामुळे ह्याच्यात चौकशी पुढेचे डिटेलिंग पण आता प्राथमिक चौकशी झालेली आहे. काय चौकशी होतीये, कोणाकडून चौकशी होते, याचे काही डिटेल्स देऊ शकाल का? तीन यंत्रणांनी चौकशी केली, 3 यंत्रणात काही निघालं नाही. आता तरी सुद्धा यांचा विश्वास कुठल्या हॅकरवरती. बरं, त्या हॅकर नाहीच आहे, तो स्नूप आहे. त्यांनी माहिती त्या पाकिस्तान मधली ती जी एजन्सी आहे त्याला मागितली होती, त्यांनी माहिती दिली आणि त्या माहितीवर तो आरोप करतोय. या म्हणजे आपण सुद्धा किती म्हणजे करा ना, हॅकर पत्रकारांना अधिकार आहे, सगळ्यांना अधिकार आहे, पण मुळात कुठल्या प्रकरणात किती तथ्य द्यायचं. आरोप केलेले आहेत, त्याच्याकडे कागदपत्र आहेत म्हटल्यानंतर बरोबर. पाकिस्तानच्या टेलिफोन कंपनीने दिलेल्या कागदपत्रावरती आपण विश्वास ठेवायचा आणि इथल्या 40 वर्ष जो माणूस राजकारणामध्ये जमिनीपासून मोठा झालाय त्याच्यावरती कुठल्याही हातात पुरावा नसताना बेबुनियाद पद्धतीचे आरोप. नवाब मलिक, तुम्ही जो आरोप केलाय तुम्हाला समाधानकारक स्पष्टीकरण त्याचं मिळालंय का? नवाब मलिक, प्रीती मेनन मी येते तुमच्याकडे. नवाब मलिक, तुम्हाला समाधानकारक स्पष्टीकरण मिळालंय केशव उपाध्यांकडून? नाही, असं आहे केशव उपाध्ये पाकिस्तानचे एजन्सीने यांना काही माहिती दिली नाही. असं आहे की जो एथिकल हॅकर आहे, जयेश शहा तुमचाच कार्यकर्ता आहे, त्यांनी हा घेतलेला आहे.
आणि मी बोलतो जयेश शाह, तुम्ही माहिती का येतो बरोड्यातल्या तुमच्या- तुमच्या तुम्ही पक्षाच्या बोला, मी कार्यकर्ता देतो उत्तर तुम्हाला, काय अडचण नाही. हव्या त्या ह्या प्रश्नाची उत्तरं. हॅक करून या सगळ्या पाकिस्तान टेलिफोन कंपनीची माहिती त्यांनी घेतलेली आहे. मी जे Exactly, प्रश्न हा. निर्माण आता करतो, मान्य- 28 बहिणी मान्य केली की ते तारखेनंतर hacking तुमच्या नाही, सिम telephone डॅमेज company ला माहिती होते, आहे. तुम्ही सिम बदलून घेताय, तुम्ही ते सिम कशाला तुम्ही म्हणजे मला बोलायचं म्हणजे आहे, तुम्ही- नाही तुम्ही सिम कशाला बदलताय? सिम बदलताय म्हणजे चोर की दाढी में तिनका, काहीतरी गोड बंगाल आहे, त्यासाठी तुम्ही फोन माझा कुठेतरी डॅमेज झाला, सिम डॅमेज झाले आणि सिम तुम्ही बदलून घेताय, म्हणजे देर इज समथिंग रॉंग. काही ना काही नम्रता, त्याच्यात पहिला गोंधळ मुद्दा आहे. इथल्या इथे त्यासाठी खोटं पडला. तुम्ही तुमचा फोन इथल्या इथे त्यांनी मान्य केलं की आता मी जे स्कूप हॅकिंग नाहीच आहे हे म्हणलं, त्या तेव्हा बहिणी ते मान्य केलं. म्हणजे किती हे प्रकरणात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही, हे प्रकरण निव्वळ धुराळा, निव्वळ बदनामी या राजकीय हेतूनी. म्हणजे एक मी समजू शकतो, राजकारणामध्ये राजकीय पक्ष एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत असतात, पण जेव्हा एखाद्या आपण गंभीर आरोप करतो, सेन्सिटिव्ह आरोप करतो, त्यावेळी काही तथ्य आपल्याला असलं पाहिजे. बिनबुडाचे असे आरोप करणं, जो माणूस राजकीय जीवनामध्ये 40 वर्षापेक्षा अधिक राजकीय काय जीवनात बिनबुडाचे आहे, आरोप अहो, त्याच्यामध्ये कुठला तथ्य मला सांगा ना नम्रता. मला एक आता तरी मान्य केलं जयेश, पाहिजे तुमचंच की त्या टेलिफोन कार्यकर्ता आहे. कंपनीने माहिती दिली आहे, म्हणजे हॅकिंगचा आरोपच मुळात तिथं खोटा ठरला. त्यांनी जे माहिती दिली त्यांच्याकडे माहिती घेतली, अहो, हे ते तुम्हाला तेच म्हणजे मान्य म्हणतायत केलं. की टेलिकॉम कंपनीने माहिती मग दिलेली त्या नाहीये, त्यांनी hack पाकिस्तानच्या करून टेलिफोन ती कंपनीने माहिती मिळवली दिली, आहे. त्यांनी त्या पाकिस्तानी माहितीवरती टेलिकॉम विश्वास. पण या कंपनीकडनं hack देशातल्या करून ती मिळवली आहे. तिघांनी या देशातल्या क्लीन चिट दिली, नाही, त्याच्यावर तुमचा hack विश्वास तुमचाच नाही. कार्यकर्ता ही आपली करतोय. दुटप्पी भूमिका हा आहे, ढोंगीपणाची हॅकिंग भूमिका केशव आहे. ही उपाध्याय कोणती भूमिका भाजपची आहे? लोकांनी केले आहे. कुठली? हे जयेश शाह भाजपचेच कार्यकर्ता आहे. ते मुळामध्ये हे कोणी त्या दुसऱ्यांनी कंपनी- माहिती काढली नाही, हे मुळामध्ये तुमच्याच लोकांनी त्या माहिती काढली आहे. पाकिस्तानच्या टेलिफोन कंपनीने जी नाही, माहिती दिली नाही, त्या आपण माहितीवर तुमचा पाकिस्तानच्या विश्वास कंपनीचा आहे. एक पण विषय- या ठीक आहे, देशातल्या ठीक आहे, 3 ठीक आहे. कंपन्यांनी पाकिस्तानच्या तीन कंपनीचा बरोबर विषय आहे. बरोबर. निर्णय केशव देतात, उपाध्याय. clean sheet देतात, त्याच्यात ते आपल्या इथलं मुंबई पोलिसांवर तुमचा विश्वास नाही. वा नवाबबाई म्हणजे मुंबई केशव पोलिसांवर उपाध्याय, तुमचा विश्वास नवाब नाही. मलिकांनी, तुम्ही तेच परत बोलू नका. परत नाही, हा वस्तुस्थिती नवीन सांगतो प्रश्न मी. जो जी आता नवाब वस्तुस्थिती मलिकांनी या लोकांसमोर ठिकाणी आली पाहिजे. विचारलाय खोट्यावर कुणी कुणाच्या की भाजपच्या कार्यकर्त्याने या हॅकरला पैसे दिलेले होते आणि त्याच्यामधून हे आलेले आहेत. म्हणजे नाही, हे नवाबबाई म्हणताय, त्या वस्तुस्थिती आली पाहिजे समोर. अशी नाहीये वस्तुस्थिती. नवाबबाई सांगते काय ना आहे खरं. वस्तुस्थिती? हा, हीच अडचण आहे नम्रता, मी हीच अडचण आहे की अरे, ही जे जयेशच्या म्हणतात नाव ती लोक सांगतो. खरं. आता सुद्धा जयेशच्या सुरुवातीला प्रीती नाव पवार काय आहे, म्हणाल्या तो की त्यांनी ethical पहिल्या hacker चौकशीचं बोलतो की मुख्यमंत्र्यांकडे मला गेला की जयेशने गंभीर funding चौकशी झाली पाहिजे. दुबईला त्याच्यानंतर पाठवला, सगळी त्यानंतर माहिती ज्या घेऊन आलो. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे पंतप्रधान आदेश दिले, कार्यालयाला तक्रार मुख्यमंत्र्यांनी चौकशी जयेशांनी आदेश दिले, केलेली. पोलिसांनी तुमच्याच चौकशी माणसांनी केली, हा सगळा hack पोलिसांनी करून रिपोर्ट माहिती सादर घेतलेली केला आहे. आणि पोलिसांनी रिपोर्ट उपाध्यायजी, सादर हे केल्यानंतर दुसऱ्या लोकांनी काही माहिती काढली आता नाही. अजून त्याला पुढची चौकशी तुमच्या पाहिजे. नेते म्हणजे आतापर्यंत पहिल्यांदा काढलेली त्यांना या चौकशीवर माहिती विश्वास होता, आहे. पण त्याच्या त्यांच्या आधारावर ही सोयीचा निर्णय चर्चा आला सुरू झालेली नाही. आहे. त्यावेळी ते उपाध्यायजी, पुढच्या चौकशी करताना आता त्याच्यावर विश्वास नाही. केशव उपाध्याय, असं कसं चालेल चर्चा? केशव मला उपाध्याय, सांगा. तुम्ही पुन्हा पुन्हा तोच मुद्दा मांडून पुन्हा फक्त पुन्हा मुद्द्याचं मुद्दा उत्तर द्या नाही. तुम्ही. मला सांगा, यांनी कुठला नवीन मुद्दा मांडला? तेच पुरावे गेले 3 दिवस सांगतायत, जे पुरावेच नाहीयेत त्याच्यावरती पृथ्वीने 3 दिवस आरोप करत फिरतात. अशी चर्चा असते का? मला सांगा नम्रताजी. पण नवाब मलिक यांनी आता जो आरोप ओ, केलेला नवाब आहे की मी ज्या पुन्हा दिवशी सांगतो. आरोप हे झाले त्याच दिवशी सिम कार्ड त्याची डॅमेज चौ- कसं होतं, फोन अहो, डॅमेज कुठलं कसा कशा होतो. कोण म्हणजे असं आहे की नवाबबाईंना कुठून स्वप्न पडलं, एकनाथ खडसेंनी कार्ड त्यांना येऊन सांगितलं, म्हणजे असं कुणीतरी ऐकीव बरं. चर्चा सांगोपांग काही बरं. पत्रकारांमध्ये ते बोलत होते असं ठीक आहे. नवाबबाईंनी सांगितलं. ठीक आहे, अशा ठीक आहे, ठीक आहे. सांगोपांगी चर्चेवर चर्चा करायची. ठीक आहे. नवाबबाई तुमच्या सगळ्यावर असे आरोप करतो. केशव उपाध्याय, एक छोटासा प्रश्न माझा अगदी जाता जाता, माझी वेळ संपत आलेली आहे. ऐकून तुम्ही घ्या, जे ऐकून विरोधी घ्या, पक्षात ऐकून होता घ्या. त्यावेळेला तुम्ही ऐकून आंदोलनं केली, अशा Yes. प्रकारचे भ्रष्टाचारांचे Correct. आरोप ज्यांच्यावरती आहेत, राजीनामे द्या म्हणून भांडलात आणि राजीनामे त्यावेळी तुम्ही घेतलेत. आता ज्या वेळेला देतो. तुमच्यावरती त्याचं उत्तर आरोप होत आहेत देतो. त्यावेळेला राजीनामा देऊन निष्पक्षपातीपणे चर्चा का होत नम्रता नाही? अगदी 100% मान्य आहे. मी उदाहरण देतो. नवाबबाई आपल्या इथे बसलेले आहेत. नवाबबाई गुलाबराव देवकर नाव आठवत असेल तुम्हाला. याच गुलाबराव देवकरांवरती कोर्टाने अटक करून ते मंत्री असताना झाली होती, त्यानंतर त्यांना बेल झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका होती, कोर्टाचा अंतिम निर्णय होऊ दे, पोलिसांची अंतिम चौकशी होऊ दे. राष्ट्रवादी आणि एक मिनिट तुमच्यात फरक आहे म्हणता ना नम्रता, तुम्ही. मला पूर्ण होऊ द्या. नम्रता, मला पूर्ण राष्ट्रवादी होऊ आणि द्या. मी तुमच्यात फरक येतो आहे ना, माझ्या तुम्ही राष्ट्रवादीसाठी प्रश्नात. कशाला नाही वागताय? इतकं गंभीर अटक, मंत्र्याला अटक झाल्यानंतरही त्यावेळी राष्ट्रवादी केशव, इथे कशा धुरूनच केशव, धुराळा, नुसताच धुराळा केशव, चालला इथे. तुमच्या कसला राष्ट्रीय आरोप, अध्यक्ष त्यात तथ्य तडीपार नाही. होतात, म्हणजे त्याला अशी तुम्ही पद्धत आहे clean का sheet की दिली. उचलली जी तुम्ही लावली टाळ्याला, आता तुमच्या अशा नेत्यांचं पद्धतीने काय आरोप ना, करायचे कुणीतरी अमितच्या- आणि अमितचं काय त्याच्यावरती परिस्थिती आहे? हे राजीनामे तुम्ही द्यायचे. स्वतः clean sheet खडसे देण्याचा साहेबांनी सांगितलंय संघर्ष देशामध्ये सुरू एक केलेला आहे. चौकशी होऊन जाऊ द्या. हे आरोप एक जरी कोणी लावत नाही. एक जरी पुरावा हा समोर आला आरोप तरी मी तुमच्या राजीनामा दिने पक्षाच्या खडसे साहेबांनी कार्यकर्ता सांगितलं. आहे. त्यामुळे अशा ठीक पद्धतीने आहे, आम्ही केशव आपलं उपाध्याय, केलेलं तुमच्या आहे. भावना वाटलं समजतायत. मला भावनेचा की प्रश्न इतर नाही. तुमच्या या भावना गोष्टी समजतायत. पाहिजे. चहूबाजूने एकनाथ खडसेंवरती आता आरोपांच्या फैरी झाडल्या जातात वेगवेगळ्या विषयामधून, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं भावनिक होणं त्याबाबतीत भावनिक साहजिक आहे. वस्तुस्थिती मांडतोय मी. ठीक आहे, तुम्ही अतिशय वस्तुस्थिती शांत नक्कीच मांडत राहा आणि आपण अपेक्षा अशी करूया की या ठिकाणी चौकशी निष्पक्षपातीपणे होईल. प्रीती मेनन, जाता जाता तुम्ही काय सांगाल? अगदी थोडक्यात, माझी वेळ संपत आलेली आहे.
जी, मैं बस इतना कहना चाहूंगी कि ये बहुत सीरियस मुद्दा है। एक हैकर ने जो डेटा लेके आया है उसको सीरियसली लेना पड़ेगा, चाहे वो पनामा पेपर्स होए, चाहे वो स्नोडेन लीक्स होए, चाहे वो विकी लीक्स होए। इनको सीरियसली लेके इनकी इन्वेस्टिगेशन हर सरकार को करना पड़ेगा। ये बोल के कि कई हैकर का क्लेम है, ये लोग अपना पल्ला झड़ नहीं सकते। और एकनाथ खडसे ने जो झूठ बोला है उसके लिए उन्हें रिजाइन करना चाहिए। ठीक आहे, महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे। या ठिकाणी अपेक्षा आपण अशीच करूया की हे आरोप झालेले आहेत ते गंभीर आहेत आणि त्यामुळे त्याकडे गांभीर्याने बघितलं गेलंच पाहिजे, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। त्यामुळे सरकारला तर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे की याची सखोल चौकशी करण्यासाठी सरकार आता नेमकं या ठिकाणी काय करणार आहे, कोणती कमिटी असेल, एसआयटी असेल किंवा काय असेल, त्याचं स्पष्टीकरण आता या ठिकाणी सरकारला द्यावं लागेल। कारण मुद्दा या ठिकाणी ज्यावेळेला दाऊदचं नाव येतो, जो देशाचा गुन्हेगार आहे, त्यामुळे हा प्रश्न, हे आरोप नक्कीच गंभीर बनलेले आहेत। या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार। माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय। बघत रहा एबीपी माझा।